हाय, हॅलो, हाय, हॅलो, नमस्कार. नमस्कार. आजची हेल्दी रेसिपी आज आपण घरच्या घरी च्यवनप्राश च्यवनप्राश कसं कसा बनवायचं बनवायचा आहे ते तो बघतोय आपण. बघतो आहोत. बहुगुणी आवळा. च्यवनप्राश आणि घरी अजिबात टेन्शन न टेन्शन नाही घेता ना आलं तुम्हाला? तुम्ही अरे च्यवनप्राश अगदी बनवू सोपं शकता. आहे. माझा च्यवनप्राशचे व्हिडिओ खूप पूर्ण बघा, फायदे आहेत. तुम्हाला कळेल. अरे ह्यांनी पचनासाठी किती सोप्या रीतीने सांगतात च्यवनप्राशमध्ये आहात. खूप सारे आणि घटक घातले एवढं असतात. लवकर होतं? कळत अरे सुद्धा वा, नाही. खाताना एवढी मज्जा गुड. येते ना च्यवनप्राश खाताना. च्यवनप्राश खाण्याचे छोट्यांना, खूप फायदे आहेत. मोठ्यांना, आपल्या वयस्क बॉडीला लोकांना खूप खूप आवश्यक आहेत. मस्त. आता काल आणि आता बाजारात आवळे बाजारात छान आवळे मिळत खूप होते, छान मिळतात आहे. ते घेऊन काल आले. आवळे आणून आणि ठेवलेत. आज च्यवनप्राश आणि कसं बनवूया आज म्हटलं, चला आज बघूया काय करूया बनवून च्यवनप्राश बनवायला सर्वात सुरुवात केली. प्रथम मी स्वच्छ पाण्यात पाण्याने धुवून घेतले. भिजत पहिले ठेवले, पाण्यात थोड्या वेळ म्हणजे ठेवले, स्वच्छ 10 मिनिटं, मग धुवायसाठी, स्वच्छ धुवून घेतले. जेणेकरून सर्व धूळ स्वच्छ होऊन जाईल. त्याच्यातनी 2 पाण्याने स्वच्छ केलेत. आता एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत. मी 1/2 किलो घेतले आहेत. आता आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत कुकरमध्ये. पण माहिती आहे का, माझं स्टीम करताना जास्ती स्टीम केलं गेलं, म्हणजे जास्तीच उकडल्या गेलीत. त्याच्यामुळे त्याचा कलर बघा लालसर आला आहे. पण मला असाच हवा होता च्यवनप्राशसाठी. आपोआपच झाला. मला खूप आनंद झाला. आणि माहिती आहे, याची मला पेस्ट करावी नाही लागली मिक्सरला. नुसतं स्मॅच केलं 1-2 सेकंद आणि बस एकदम सॉफ्ट झाले होते. आणि एका पावाला आपण अ, एक एक पाव गूळ नक्कीच लागतो. चव घेऊन बघायचं, परत दुसरं पण थोडा अजून घालावा लागतो. गूळ घालून घेऊन थोडं मिक्स केलं. 2 चमचे साजूक तूप घातलं. परत हळुवारपणे परतत ठेवलं. मंद गॅसवर ठेवायचं गूळ विरघळेपर्यंत. आणि गूळ विरघळला की असा कलर येतो बघा, किती सुंदर कलर आला आहे. जेवढा जुना झाला ना तेवढा तो काळपट दिसणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये एव्हरेस्ट टी मसाला हा 1 वाटी घालून घेतला आहे. हेच तर माझं सिक्रेट होतं. मी काहीच मसाले घातले नाही, फक्त एव्हरेस्ट टी मसाला. आणि माझा च्यवनप्राश एकदम रेडी आहे खाण्यास.